परवडतो का मग तो व्यवसाय? हा परवडतो ना. आज जर आपले लोकल गाय असेल तर त्याला पूर्ण वातावरणातलं सूट झालेलं असतं, पूर्ण त्या वातावरणात मिसळलेली असते, त्याच्यामुळे आजारपणापासून ती कायम दूर राहते. जसे पंजाबच्या गायीत आणल्यानंतर त्याला ते वातावरण सूट होतोपर्यंत बराचसा अवधी जातो, कालांतर काही कारणानंतर तिच्या डेथ पण होऊ शकते. आता तुम्ही मला सांगा की लोक ब्रीडकडे वळत आहेत, जास्त दूध काढण्याच्या क्षमतेच्या गायी वापरत आहेत, तुमचा विचार तसा, त्याकडे तुमचा विचार कसं काय नाही? आज तसा जर ब्रीडिंग बाबतीत जर विचार केला तर आपला 90% हा ब्रीडिंग बाबतीत विचार कमी आहे. कारण की आज अशा फार्ममध्ये आपली कशी कंडिशन आहे की अगदी लोकल गाय, अगदी 30,000ची गाय सुद्धा 5,000 लिटर एका येतामध्ये दूध देते. मग आज आपलं एक ध्येय असं आहे की अगदी 30,000ची गाय आज ब्रीडिंग करून एवढं मोठं भांडवल गुंतवण्यापेक्षा अगदी छोट्या भांडवलात तेवढं दूध काढण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. फक्त त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ते व्यवस्थापन. मग नक्की काय व्यवस्थापन असायला पाहिजे मग तुमचं? आज व्यवस्थापनाविषयी जर बोलायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो स्वच्छता. सगळ्यात महत्त्वाचं, जर ज्या गोट्यात स्वच्छता असेल तर त्या गोट्यात 90% आजाराला येतच नाहीत आजार, 90%. आणि दुसरी गोष्ट, हा धंदा जर करायचा म्हणलं तर तो प्रामाणिकपणाने केला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं.